हॅलो फ्रेंड्स, ग्रीन फ्लोअर चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण शेवंती या झाडावर माहिती घेऊया। शेवंती मूळची आशिया आणि युरोप देशातली आहे। शेवंतीची फुले खूप रंगाची असतात, तांबडी, पांढरी, गुलाबी, पिंक, बऱ्याचशा रंगाची अवेलेबल असते मार्केटमध्ये। हे फूल खूप सुगंधी असते। पुदिन्याच्या वर्गातले हे झाड आहे। अतिशय थंड ते गरम हवामानात सुद्धा चांगली वाढ होते या झाडाची। या फुलांच्या वेण्या केसात माळायची, पूजेत वापरायची जुनी पद्धत आहे। याची लागवडीसाठी चांगली पाण्याचा निचरा होणारी माती पाहिजे। पावसाच्या वातावरणात म्हणजे जून जुलैच्या पहिल्या पावसात याची लागवड केली जाते। शेवंतीचे सुधारित वाण झिपरी, राजा, पांढरी रेवडी, पिवळी रेवडी, सोनाली तारा, सिलेक्शन 4, बग्गी, शरदमाला, इंदिरा अशा आहेत। लागवडीमधील माती भुसभुशीत करून घ्यावी। खत या झाडासाठी शेणखत उत्तम मानले जातं। तुमच्याकडे उपलब्ध असेल ते खत तुम्ही वापरा। किचन वेस्ट, कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट, लिक्विड फर्टिलायझर इत्यादी। पण शेणखत हे प्रमुख आणि प्रभावी असतं। जेव्हा झाडाला कळी फुले येतात तेव्हा पाणी कमी प्रमाणात द्यावे, पण झाडाच्या मातीतला ओलावा कायम राहावा, खूप सुकू देऊ नये। जशा प्रकारे आणि पसरणारी असते पुदिन्यासारखी, त्याच्यामुळे याला ना मी असं टाय करून ठेवलेलं आहे। एक मध्ये त्याला आधारासाठी काठी ठोकलेली आहे, तुम्ही बघू शकता। मी असं दोरीने असं बांधून ठेवलेलं आहे त्याला। आणि ती माझ्याकडे 2 शेवंती आहे, एक लालसर कलरची आणि एक ही व्हाईट कलरची। साधारण आपण जी रोपे लावतो ना, त्या लावल्यानंतर 5 ते 6 महिन्यामध्ये फुले यायला लागतात। फुले येऊन गेली तर दांड्यांसहित फुले तोडावी। नुसतं फुलं तोडू नये, दांडी सकट तोडावी, म्हणजे नवीन फांद्या येऊन फुले पूर्ण सीझनमध्ये घेता येतात आपल्याला। या सगळ्या गोष्टी या खत पाण्यावर अवलंबून असतात, तुमच्या ठेवणीवर, तुमच्या काळजीवर सुद्धा अवलंबून असतात। शेवंतीच्या रोपावर काही रोग पडत असतात, जसे बुरशी, पानावर टिपके, भुरी रोग पडत असतो, तांबडा रोग असतो, असे रोग होतात। त्यावर उपाय मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की तुमच्याशी शेअर करेल। व्हिडिओ जास्त लांब नको व्हायला म्हणून मी या व्हिडिओमध्ये फार काही शेअर करू नाही शकत आहे, पण नेक्स्ट व्हिडिओ मी लगेच अपलोड करून तुमच्याशी ही गोष्ट नक्की शेअर करेन। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।